हा जो ब्रह्मविद्येचा विचार भगवान श्रीकृष्णांनी सांगितला तो विचार धर्माला प्रवृत्त करण्याचा विचार आहे। काय आहे? धर्म प्रवेश करण्यापूर्वी गीता त्या साधकाला अवश्य सांगावी, तेव्हाशी तो धर्म प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त होत असतो। आणि धर्मामध्ये नवीनच जो धर्म प्रवेश केलेला जो साधक आहे त्या साधकाला भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगणं हे प्रथम गरजेचं आहे। त्यानंतर ब्रह्मविद्या शास्त्र हे भगवद्गीता ही ब्रह्मविद्येचा पूर्वार्ध आहे, लक्षात घ्या। आणि ब्रह्मविद्येचा उत्तरार्ध जो आहे तो म्हणजे उद्धव गीता आहे। कोणती? उद्धव गीता। ज्या उद्धव गीतेचं निरूपण, ज्या उद्धव गीतेचं आपण या ठिकाणी संवाद करणार आहोत, ज्या उद्धव गीतेचं तत्वज्ञान आपण ऐकणार आहोत, ते आज या ठिकाणी लावलेली पोथी ही उद्धव गीता आपण या ठिकाणी ऐकणार आहात। भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला गीता सांगत असताना 3 कार्य हे प्रथम अवताराचे कार्य सांगितले, कारण हे 3ही कार्य परमेश्वराचे खरे कार्य नाही, लक्षात घ्या। कोणतं? संतांचं रक्षण करणं, दुष्टांचं संहार करणं आणि धर्म संस्थापना करणं म्हणजे धर्माची स्थापना करणं, हे परमेश्वराचं कार्य नाही। कोणाचं? परमेश्वराचं कार्य नाहीये, हे कार्य देवी देवतांचे कार्य आहे। हे कोणताही कार्य परमेश्वर स्वतः करत नाही, हे कार्य स्वतः परमेश्वर कधीही करत नाही। परमेश्वराचं एकच कार्य आहे या भूमीवर येऊन, ते म्हणजे जीवाला तत्वज्ञान देणं, जीवाला ब्रह्मविद्या निरूपण करणं आणि जीवाचा उद्धार करणं, म्हणजे आपला आनंद स्वतः जे अनुभवतात तो आनंद त्या जीवाला देऊन आपल्या स्वरूपात मिसळवी, आपल्या स्वरूपात त्या जीवाला आणणं, म्हणजे त्याला जन्म मरणाच्या संसार चक्रातून या जीवाला सोडवणं, हे प्रमुख कार्य परमेश्वराचा अवतार घेतल्यानंतर आहे। आणि भगवान श्रीकृष्णांचं संपूर्ण कार्य हे पूर्ण झालेलं होतं। आणि अशा महाभारताच्या भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या चरित्रामध्ये हे अंतिम चरित्र आहे, लक्षात घ्या। शेवटचं चरित्र आहे। आणि या चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतार आता निवांत सर्व कार्यावरून महालामध्ये, शयनगृहामध्ये आता आपल्या आसनावर बसलेले आहे। उद्धवाला निरूपण करत आहे। आणि उद्धवाला निरूपण करत असताना चेहरा सुकलेला बघून, चेहरा निरागस बघून त्या उद्धवांनी प्रश्न विचारला, बाबा, हे भगवंता श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रभो, तुम्ही एवढी निरागस का? एवढी उदासीनता तुमच्या चेहऱ्यावर का? त्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझं कार्य आता संपूर्ण झालेलं आहे आणि आता मला या पृथ्वीवर राहणं योग्य नाही। मला आता निजधामाला जाणं, माझ्या स्वरूपात मला विलीन होणं आता आवश्यक आहे। ही बातमी जेव्हा भगवंताला जाण्याची प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती जेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला निरूपण करतात त्यावेळेला उद्धव दुःखी होतात। उद्धव दुःखी होतात। दुःखी होऊन डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। अशा प्रसंगी उद्धव भगवंताला म्हणतात, तुम्ही गेल्यानंतर आहे ना जगूच शकत नाही, राहू शकणार नाही। अशा प्रसंगी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आम्ही गेल्यानंतर राहिलेली जी भक्त परिवार आहे तुम्हाला तो धर्म तुम्हाला नंतर सांभाळणार आहे।
आणि तुम्हाला आम्ही गेल्यानंतर, धर्म स्वीकारल्यानंतर तुम्हाला काही आचार आचारायचा आहे, तो तुम्हाला आम्ही सांगणं आवश्यक आहे. आणि अशा प्रसंगी शोक कधीही योग्य नाही. जोपर्यंत मुलगा लहान आहे तोपर्यंत मातेची आवश्यकता असते, पण जेव्हा बाळ वयात येतो, लग्नाच्या वयात येतो, त्यावेळेला आईची आवश्यकता तेव्हा तिथे नसते. तिथे आवश्यकता असते आपल्या आपण आईनं सांगितलेल्या ज्ञानाची, तिथे आवश्यकता असते. तसं मी तुम्हाला, मी नसताना तुम्हाला कसं वर्तन करावं, तुम्ही भक्त म्हणून धर्मात कसं वर्तन करावं असं निधानी, ते आम्ही तुम्हाला निरूपण करणार आहोत. भगवान श्रीकृष्ण निरूपण करतात आणि निरूपण करता करता आपला आचार भगवंत या ठिकाणी त्या यादवाला म्हणजे आपल्या उद्धवाला सांगताय. श्रीकृष्ण उद्धवाला शांतवन करता आहे. ते म्हणतात, तव म्हणे यादवो टिळकम, उद्धव देवान करे शोक, माझा प्रवृत्ती विशेष ओळखावा तुवा. माझा जो विशेष आहे ना प्रवृत्तीचा, माझा जो निरूपण करण्याचा जो विशेष आहे, तो विशेष माझ्या लक्षात घे. आणि तो तुझ्या लक्षात घेऊन, तो तुझ्या लक्षात घेऊन तू त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न कर. भगवान श्रीकृष्ण होता आता निरूपण करताय, आणि निरूपण करत असताना तुझं वियोग नाही मासी, तू दुःख करू नकोस, तू शोक करू नकोस. मी सर्वभूती असे अहर्निसी, तू दुःख करू नकोस. मी आहे ना, जळास्थळामध्ये सर्व ठिकाणी मी आहे. मी जरी शरीराने नसलो ना तरी मी सर्व ठिकाणी सामावलेला आहे. ममये वंशो जीवलोके जीवभूता सनातना, मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षते. माझा जो अंश आहे माझ्या मायेचा, तो सर्व जीव स्वरूपामध्ये सामावलेला आहे. प्रत्येक जो जीव आहे, मनुष्य देहात असेल किंवा प्राणी मात्रामध्ये असेल, या जीवासोबत एक भगवंताची जी आदिशक्ती माया, त्याचा एक अंश आहे. त्या अंशाला ब्रह्मविद्येमध्ये संलग्न असं म्हणतात. आणि ही संलग्न नावाची अंश रूपाने असलेली माया जीवासोबत असते. आणि ती माया सर्व कथा कथन, तुमची ही वर्तनाची कथा कथन, तुम्ही कशी कर्म करतात, ती सर्व भगवंतापुढे व्यक्त करत असते. अशी भगवंताची माया ममय वंशो, म्हणजे माझ्या मायेचा अंश सर्व जीव मात्रात सामावलेला आहे, असं भगवंताचं निरूपण बघा. आणि त्याप्रमाणे अर्जुना, हे उद्धवा, मज वियोग नाही माझे, तू वियोग कधीही करू नकोस. आणि तू समजून घे की माझा वियोग तुला कधीच होऊ शकत नाही. माझा वियोग तुला कधीही होऊ शकत नाही. सर्व भूती अहर्निशी, कारण सर्व ठिकाणी तू जर श्रद्धेनं, भक्तीनं आणि मोठ्या भावनेनं, एक निष्ठ अनन्य श्रद्धेनं तू जर मला बघितलं, कुठेही बघितलं, तिथे मी तुला दिसणार, तिथे मी तुला दिसणार. कुठेही पहा. गोप गोपिका वृक्षामध्ये त्यांना पाहत होत्या, पाण्यामध्ये त्यांना पाहत होत्या, प्राण्यांमध्ये त्यांना पाहत होत्या, गायींमध्ये त्यांना पाहत होत्या. त्या गोपिकामध्ये भरलेलं प्रेम, त्या प्रेमाने कृष्णाला कुठेही पाहावं, कृष्ण त्यांना तिथे दिसत होता.
तसा उद्धवाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, उद्धवा एक लक्षात घे, मी आहे अहर्निशी, सर्व ठिकाणी मी आहे, वरी देह तू नव्हेसी, तरी मिरवावे कवडी. अरे तुझं शरीर, तू हे शरीर आहे ना, हे तुझं नाही आहे, हे शरीर तुझं नाही आहे, तू फुकट कुठेही मिरवू नको, हे माझं शरीर आहे, सर्व ठिकाणी मी आहे, परंतु तुझं शरीर हे तुझ्याजवळ राहणार नाही. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगत असताना म्हणतात, बहुने मे व्यतीताने जन्माने तवचार्जुन, अनेक जन्म तुझे झाले, अनेक जन्म माझे झाले, परंतु बहुने मे व्यतीताने जन्माने तवचार्जुन, अनेक जन्म तुझेही झाले, अनेक जन्म माझेही झाले, परंतु तुझ्या जन्माचा पाढा तू पाहू शकत नाही. माझ्या जन्माचा पाढा म्हणजे माझे जन्म किती वेळा झाले, कसे झाले, मागचे जन्म पुढचे जन्म सर्व मी जाणतो. हा प्रॉब्लेम आहे बरं काय, मशीनचा प्रॉब्लेम आहे. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती हे म्हणतायत की मागचा जन्म, मागचे अनंत जन्म मी तुला सांगू शकतो तुझे कोणते आहे, पुढचे जन्म कोणते आहे मी सांगू शकतो, परंतु माझे जन्म मी मागचे जाणू शकतो, पुढचे जाणू शकतो, पण तू जीव आहे, तू जीव स्वतः, तुझे कर्म मागचे कोणते, मागचे जन्म कोणत्या जन्मात तू होतास हे तू नाही सांगू शकत, मी तुला सांगू शकतो. या दोघांमध्ये हा फरक आहे. मी परमेश्वर आहे, तू सामान्य जीव आहे, दोघांमध्ये हा फरक आहे आपल्या. म्हणून भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धवाला सांगतात, तू दुःख करू नकोस, वियोग करू नकोस, मी जरी नसलो तरी तू काय करू नकोस, दुःख करू नकोस. उद्धवाला भगवान श्रीकृष्ण षडरिपूंचा हा पूर्ण विचार समोर सांगतात. बाबा, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर हे सहाही मनुष्याचे काय आहे, शत्रू आहे. आणि हे शत्रू मनुष्यानं कधीही आपले मित्र करू नये, आपले मित्र करू नये. मित्र जर केले तर मनुष्य मनुष्यामध्ये वावरत नाही, मनुष्य कधी मनुष्यामध्ये वावरत नाही, तो जनावराप्रमाणे या ठिकाणी होत असतो. आणि असा भगवान श्रीकृष्णांचा विचार पुढे आता सुंदर असं निरूपण करताय भगवान श्रीकृष्ण. काय सांगतायत बघा, भगवान श्रीकृष्णाचा निरूपण करताय. उद्धवा, संन्यास हा फार महत्वाचा आहे, आणि हा संन्यास आता तूही घेणं आवश्यक आहे. आणि संन्यास योगाचा विचार तुझ्या पुढे मी निरूपण करणार आहे, तुझ्या पुढे मी निरूपण करणार आहे. आणि असा भगवान श्रीकृष्णांचा हा विचार इथे आता निरूपण करताय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की राजा, अरे उद्धवा, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तीन भक्ताने आचरण आवश्यक आहे, भक्तानं आचरण आवश्यक आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. प्रथम जीवाला ज्ञान होणं गरजेचं आहे, प्रथम जीवाला ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी भक्ती होणं गरजेचं आहे, भक्तीनंतर वैराग्य होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे? वैराग्य. ज्ञान, भक्ती, वैराग्य या तिन्हीनं या ठिकाणी या जीवाला, माईक बंदच करू का मी? बंद करा, मी स्वतः बोलतो, आवाज मोठा आहे माझा डिस्टर्ब होऊन जातो त्याच्यामुळे.
भगवान श्री कृष्ण अवतार आता उद्धवाला निरूपण करताय की उद्धवाला म्हणतात की ज्ञान हे महत्वाचं आहे. ज्ञानासारखं पवित्र जगात कुठे नाही. ज्ञानासारखं पवित्र जगात कुठे नाही. भक्तीसारखं पवित्र जगात काही नाही. ज्ञान हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान तू घेणं आवश्यक आहे. आणि हे ज्ञान पूर्ण असलेला एक भक्त तुला सांगतो, एक राजा ज्ञानानं संपूर्ण संसारामध्ये तो विरक्त झालेला होता. संसारामध्ये तो विरक्त झालेला होता. एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये भगवान श्रीकृष्ण निरूपण करताय. आता उद्धवाला निरूपण करत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हेच अर्थी आता इतिहास सांगेन विरक्ता. तुला मी एका विरक्ताची, एका वैरागी मनुष्याची तुला पूर्ण मी काय सांगतो आहे, कथा सांगतो आहे. तुला पूर्ण चरित्र सांगतो आहे. नीट लक्ष देऊन ऐक. भगवान श्रीकृष्ण आता निरूपण करायला सुरुवात करताय. याची अर्थी आता इतिहास सांगेन विरक्ता. तो पूर्वी यदु अवधूता संवाद झाला. भगवान श्रीकृष्ण आता उद्धवाला सुंदर असं निरूपण करताय. म्हणताय एका जंगलामध्ये एका अवधूताचा आणि एका, बसू द्या, बसा, पुढेच बसा, काय मागे भरपूर जागा आहे, खाली बसले तरी काय हरकत नाही. उद्धवाला भगवान श्रीकृष्ण म्हणताय की बघा, की उद्धवाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की राजा उद्धवा, श्रीकृष्ण चरित्रामध्ये मी तुला हे सांगतोय की भगवान श्री दत्तात्रय प्रभू वनामध्ये विचरण करत असताना, आचार करत असताना दत्तात्रय प्रभू वन अवधूत वेशामध्ये एका ठिकाणी एका वृक्षाथळी आसनस्थ आहे. तो अवधूत मूर्ती तरी सातू परी काळाची कृदांतू होऊन ठेला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुला मी एक इतिहास सांगणार आहे. कुणाला? उद्धवाला. कारण आता ही परिस्थिती जी आहे ना उद्धवाची आणि भगवान श्रीकृष्णांची, भगवान श्रीकृष्ण आता विरक्तीकडे आहे. कशाकडे आहे? संसारापासून विरक्तीला जाणारी ही अवस्था भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत की अशा प्रसंगी मी संपूर्ण ग्रस्ताश्रम आचरला. संपूर्ण ग्रस्ताश्रमामध्ये ग्रस्ताने कशा प्रकारे वर्तन करावे, हे संपूर्ण जीवनभर कसं या संसारी मनुष्यानं, ग्रस्ताश्रमी मनुष्यानं जीवन जगावं, हे तुला मी सांगितलं. अर्जुनाला गीता उपदेश केला. मी स्वयं त्या तत्वज्ञानाप्रमाणे वर्तन केलं आणि आता मी तुला सुंदर असा उपदेश, माझे जे गुरु आहे त्या गुरूंचं तत्वज्ञान तुला मी आता निरूपण करणार आहे की निवृत्त होते काळी, संसारातून निवृत्त होते काळी या संसारी ग्रस्ताश्रमी जीवनानं कशा प्रकारे विरक्तीमध्ये आपण पाऊल टाकावं, संन्यास आपण कशा प्रकारे घ्यावा आणि या संन्यास आश्रमामध्ये ज्ञान प्रथम आपण कमवलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञान जोपर्यंत आपण कमवत नाही, आपण एक एक कण काय कमवला, काय कमवला आपण? कवडी दमडी माया जोडी, संगनाये फुटकी कवडी. काय येत आहे तुमच्या बरोबर? काय कमवला तुम्ही तरुणपणात? निस्ता पैसा 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 येऊ द्या, नाही का? जिंदगी है पानी उसका करो ना भरोसा, जोड़ जोड़ कट्टा किया रह जाए पैसा. एक एक नोट जोडली आपण. नोटा जोडू 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 कपाटामध्ये
थप्पी लावली, हा, पेट्या आणल्या, खोके आणले, नाही का? पेट्या म्हणजे कोणत्या? स्टीलच्या नाही, स्टीलच्या नाही, ह्या पेट्या लाखाच्या पेट्या. खोके कोणते? हा, कोणते खोके? करोडोचे खोके. या ठिकाणी करोडोचे खोके इथे महत्वाचे आहे. आणि हे करोडोचे खोके आपण जमा करतोय, एक एक करोड, एक एक लाख, हा, एक एक पैसा जमा करतोय. कवडी दमडी माया जोडी, संग नाये फुटकी कवडी. काय येतं तुमच्या बरोबर? हा, कवडी येते. हॅलो म्हणल्यावर हॅलो येतो बाळा, चालू असताना बंद होतं. कवडी दमडी झालं बंद. पाय कवडी दमडी माया जोडी, संग नाय फुटकी कवडी. राहू दे, हे खेळ करता करता माझा वेळ निघून जाईल. दुपारी बघायचं राहतं ते, हा, दुपारी करायचं राहतं. काहीच प्रॉब्लेम नाही, मोठा आवाज असो नाही तो छोटा असो, मशीन मध्ये प्रॉब्लेम येतो. मला माहित आहे, रोज बोलणं आहे माईकचा आम्हाला. असं आहे. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धवाला निरूपण करताय, आणि उद्धवाला निरूपण करत असताना येईल मशीन येऊ राहिलं, सांगितलंय. व्यवस्थापक आहे आम्ही, सांगते आम्ही. कसं आहे, भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती निरूपण करताय उद्धवाला, आणि उद्धवाला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अवधूत मूर्ती, एक मूर्ती परमेश्वराची अवधूत वेशामध्ये. आता एका जंगलामध्ये उद्धवाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की एका जंगलामध्ये आता अवधूत मूर्ती क्रीडा करते दत्तात्रय प्रभूंची. कुणाची आहे? दत्तात्रय प्रभूंची मूर्त आहे. दत्तात्रय प्रभू चरित्राचं एक भाग भगवान श्रीकृष्ण आपल्याला निरूपण करतायत, एक लीळा सांगतायत. कुठली लीळा? ज्या लीळेमध्ये भरभरून ज्ञान भरलेलं आहे. दत्तात्रय प्रभूंच्या अनेक चरित्र तुम्हाला ऐकायला मिळते. ते चरित्र मी प्रसंगानुधाने तुम्हाला सांगणार आहे. दत्तात्रय प्रभूंचे चरित्र भरपूर आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण जी लीळा सांगतायत ना दत्तात्रय प्रभूंची, ती लीळा पूर्ण ज्ञानयुक्त भरलेली आहे. कशी भरलेली आहे? ज्ञानानं भरलेली आहे. आणि ती लीळा म्हणजे भगवान श्री दत्तात्रय प्रभू एका अर्रकाचे त्रिताप निभवितात, त्रिताप शांत करतात. दत्तात्रय प्रभू सहस्रार्जुनाला 1000 हात देतात. दत्तात्रय प्रभूंच्या अनेक लीळा आहे, अनेक भरपूर लीळा आहे. पण त्या सर्व लीळांमध्ये ही जी आज लीळा आपण 10 दिवस घेणार आहोत, एकच लीळा, त्या लीळेमध्ये एक भरभरून ज्ञान दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेलं ते आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि तेच दत्तात्रय प्रभूंचं एक अवतार जो आहे कृष्ण भगवंत, भोगवादी अवतार आहे. कसा आहे? भोगवादी अवतार आहे, भोगी अवतार आहे. दत्तात्रय प्रभूंचा योगी अवतार आहे. कसा अवतार आहे? योगी अवतार आहे. योगी म्हणजे वैरागी, योगी म्हणजे विरक्त, योगी म्हणजे संसारापासून दूर गेलेला, भोगापासून दूर गेलेला, विषयापासून दूर गेलेला असा दत्तात्रय अवतार आहे. लक्षात घ्या. असा दत्तात्रय प्रभू अवधूत वेशामध्ये. आणि ही जी लीळा आहे, ही लीळा भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली लीळा आहे. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धवाला म्हणतात की अरे उद्धवा, भक्तीचा वाटे करू, ज्ञानाचा निडारू, जगाशी पुढारू, मोक्षाचा तो. भक्तीचा मार्गदर्शक आहे तो. कोण? जो जो अवधूत जंगलामध्ये आलेला आहे ना, तो अवधूत भक्तीचा मार्गदर्शक आहे. भक्तीची वाट दाखवणारा आहे, भक्ती मिळवून देणारा आहे. ज्ञानाने निर्भीड असलेला, भरलेला आणि मोक्षाने जणू साक्षात तो आश्वासनच आहे.
असा सुंदर असा असलेला वैराग्याचा कांतीव, महातपाचा ओतीव, निवृत्ताचा थळीव ओढवला तो. अवधूत जनो जो अवधूत वेशामध्ये आलेला जो दत्तात्रय आहे तो परमेश्वर आहे ना, तो साक्षात वैराग्याच्या काष्ठामध्ये कोरून काढलेला हा एक पुतळा आहे. कोण कोण? हा दत्तात्रय प्रभू. आणि किंबहुना महातपाच्या शौचामध्ये ओतलेला हा पुतळा आहे. संन्यस्त वृत्तीचा दिगंबरम तनुश्रेष्ठम ब्रह्मचारे व्रते स्थितम, निर्मलम रक्तवर्णंच सुंदरम श्याम शोभितम. निर्मळ मूर्ती ज्याची आहे, निर्मलम रक्तवर्णंच सुंदरम श्याम शोभितम, श्याम वर्णाची ज्याची मूर्त आहे तो दत्त प्रभू आहे. कोण आहे? तो दत्त प्रभू आहे. निर्मलम रक्तवर्णम च सुंदरम श्याम शोभितम सुलोचनम विशालक्षणम, ज्याचे लोचन, ज्याचे डोळे इतके सुंदर आहे की त्या डोळ्याकडे पाहिल्याबरोबर या ठिकाणी मनुष्याला प्रेम निर्माण होतं. एवढी सुंदरता त्या डोळ्यामध्ये आहे. अशा दत्तात्रय प्रभूंच्या मूर्ती वर्णनाचा अभाग भगवान श्रीकृष्ण उद्धवा पुढे निरूपण करताय. हा अवधूत आहेत कसा? हा स्वयं श्री दत्तात्रय प्रभू एका अवधूत वेशामध्ये आहे. अवधूत म्हणजे दिगंबरम, दिगंबरम तनुश्रेष्ठम, ज्याचं तन, ज्याचं शरीर दिगंबर आहे. कसं आहे? दिगंबर आहे. आणि हे दिगंबर शरीर या ठिकाणी कसं आहे? दिग या शब्दाचा अर्थ आहे दत्तात्रय प्रभू स्वयं कशा स्वरूपात आहे? दिगंबर मूर्ती आहे. कशी आहे? दिगंबरा दिगंबरा, नाही का? कसे म्हणतात दत्तात्रय प्रभूला? दिगंबर म्हणतात. भिक्षुंच दंडिनम चैव, एक फक्त पितांबर या ठिकाणी आहे कंबरेला, तो भिक्षू म्हणजे भगव्या कलर मध्ये असलेला तो वस्त्र आहे. परंतु संपूर्ण अंग कसा आहे? दिगंबर आहे. कसा आहे? दिगंबर. दिगंबर या शब्दाचा अर्थ आहे दिग म्हणजे वस्त्र, दिग म्हणजे वस्त्र, दिग म्हणजे वस्त्र आणि अंबर म्हणजे आकाश. अंबर म्हणजे आकाश. आकाश हेच ज्याचं वस्त्र आहे, आकाश हेच ज्याचं वस्त्र आहे तो दिगंबर म्हणजे अवधूत आहे. कसा आहे तो? अवधूत आहे. आणि अशा अवधूत वेशामध्ये असलेला दत्तात्रय प्रभू आता जंगलामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. तो जगा वेगळा, कृष्ण भगवंत काय म्हणतात? तो जगा वेगळा असे योगी लीळा विचरे एकला महामंडळी. तो जगामध्ये या लोकी लीळेनं पूर्ण कसा आहे? वर्तनार आहे. लीळेनं वर्तनार आहे. कारण भगवंत जे विचारतात, भगवंत जे अवतार घेतात, अवतार घेतल्यानंतर जे जे ते वर्तन करतात ना, त्या वर्तनाला लीळा असं म्हणतात. लक्षात घ्या. काय म्हणतात? लीळा. आणि जो मनुष्य, देवता, भक्त जे विचारतात ना, जे वर्तन करतात, त्यांच्या वर्तनाला चरित्र असं म्हणतात. संतांच्या वर्तनाला काय म्हणतात? चरित्र. आणि परमेश्वराच्या वर्तनाला लीळा म्हणतात. कारण चरित्रामध्ये बंधन असू शकतं, लीळेमध्ये बंधन नसतं. लीळेमध्ये स्वतंत्रता असते. काय असते? स्वतंत्रता. तिथे कोण्याही प्रकारे बंधन लागू शकत नाही. अशी ती लीळा भगवान श्रीकृष्णांची, दत्तात्रय प्रभूंची लीळा. म्हणून तो अवधूताची सुंदर अशी आता यदुराजाची भेट जी आहे ना, दत्तात्रय प्रभूंची आणि यदुराजाची भेट भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगताय. काय सांगतायत बघा? तो खेळत मेदिनी, दत्तात्रय प्रभू क्रीडा करत 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 जंगलामध्ये आलेले आहे. जंगलामध्ये आलेले असताना आता पातला यदुरायाची राजधानी, भगवान श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाच्या राजधानीमध्ये प्रवेश केला. कुणाच्या राजधानीत?
यदुराजाच्या राजधानीमध्ये दत्तात्रेय प्रभूंनी आता प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर आता तेथ यदुराजा राजधानी तेथ राहिला तपोवनी. तिथे तपोवनामध्ये, कुठे? तपोवनामध्ये जंगल होत, तपश्चर्या करण्याची भूमी होती. त्या भूमीमध्ये सुंदर असं एक मंदिर होतं. सिद्धनाथाचं एक सुंदर महादेवाचं मंदिर आहे. कोणाचं? सिद्धनाथाचं मंदिर आहे. आणि त्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये, तपोवनामध्ये, देवळामध्ये आता कवनी एकी यदू निघाला विहाळी. यदुराजा कोण? यदुराजा आता सुंदर प्रकारे आता कुठे निघालाय? शिकारीसाठी जंगलामध्ये निघाला. कुठे निघाला? जंगलामध्ये निघालाय शिकारीसाठी. शिकार करावी. जंगलामध्ये गेल्यानंतर आता तव देखिला झाडा तळी अवधूत तो. राजा यदुराज जंगलामध्ये निघाला. आपल्या राजधानीमध्ये कुठं काय आहे, कुठं काय? राजाची एक प्रकार या ठिकाणी काय असते? फेरी असते. ती राजा जेव्हा फेरीला निघतो ना, तेव्हा गावात फिरताना तो वेगळ्या वेशाने फिरत असतो. लक्षात घ्या. वेगळ्या वेशाने म्हणजे कोणीही राजा हा राजा आहे असं कोणी ओळखू शकत नाही अशा वेशानं वेशांतर करून तो फिरत असतो गावामध्ये. कोण? राजा. पण जेव्हा तो जंगलात फिरतो, गावात नाही, तेव्हा जंगलात फिरतो तो आपण विरक्त अवस्थेमध्ये फिरत असतो आणि तो शिकारीसाठी जातोय. कुठे? जंगलामध्ये. आणि आता त्याला खूप संसाराचाही कंटाळा आलेला होता. आणि अशा प्रसंगी कवनी एकी वेळी यदू निघाला विहाळी आणि तव देखिला झाडा तळी. एका सुंदर असं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीखाली एक अवधूत मूर्ती यदुराजानं पाहिलेली आहे. यदुराजानं ती मूर्ती बघितली आणि बघितल्यानंतर तिथे मग अवधूत तो राजा. कोण? यदुराज. तेथ श्री चरण नमस्करिले. तो राजा कोण? यदुराज भगवान श्री अवधूत वेशामध्ये असलेले दत्तात्रेय प्रभू. त्यांच्याजवळ ते उद्धव यदुराज जातात आणि यदुराज त्यांना श्री चरणाला दंडवत करतात. साष्टांग नमस्कार घालतात आणि नमस्कार घालून तेथ चरण नमस्करिले. दत्तात्रेय प्रभूंचे पाय वंदन केले, चरण नमस्करिले आणि मग राये पुशिले. राजानं, कोणत्या राजानं? यदुराजाने विचारले, कै जी विजय केले. तुम्ही कुठून आलात? आलात कुठून? तुम्ही या नगराशी, आमच्या या राजधानीमध्ये तुमचा प्रवेश झाला. तुमचा प्रवेश झाला. आले कुठून तुम्ही? कुठून आलात? कुठं जायचंय? भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या त्या मूर्तीमध्ये अगदी तेजपुंज वैराग्य झळकत होत. सुंदर अशी मूर्ती कांती चमचम करत होती. लखलख अशी ही सुंदर असलेली मूर्त दत्तात्रेय प्रभूंची कानामध्ये कवचकुंडल झळकत होते. श्याम वर्णाची मूर्ती दत्तात्रेय प्रभूंना या ठिकाणी बघितल्यानंतर यदुराजा आकर्षित झाला आणि दत्तात्रेय प्रभू त्यांना बघू लागले. आपण कोण आहात? उद्धवाने भगवान श्री आपल्या यदुराजाने भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंना विचारलं आणि विचारल्यानंतर वंदन केलं यदुराजाने आणि पुशिले, कै विजय केले. कुठे चालले तुम्ही? या नगरात काय कार्य करण्याकरता आलात? तुम्हा हिंडता हे सृष्टी. या सृष्टीमध्ये तुम्ही एवढा विचारण करता आहात. या सृष्टीमध्ये एवढा तुम्ही हिंडता आहात. ऐसी कवणे पुरुषेशी झाली भेटी. फिरता फिरता या सृष्टीमध्ये यदुराजानं भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंना विचारलं, एवढं सृष्टीवर तुम्ही विचारण करता? हा, कुठे कुठे विचारण करता? हा, कुठे कुठे विचारण करता?
पंचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्यान काळे प्रभो नित्याने करी भोजन सुरपती त्यात्मतीर्थे विभो संध्याकाळ प्रवर्तता गत करी माता पुरी पौड हो ऐसा खेळ करी सयाद्री शिकरी सृष्टांतरी नित्य हो। संपूर्ण सृष्टीभर तुम्ही विचरण करता। दत्तात्रेय प्रभूंना यदुराजा सांगतोय। कोण सांगताय? दत्तात्रेय प्रभूंना यदुराजा विचारतोय, सृष्टीभर तुम्ही फिरता, कुठे कुठे जाता? सकाळी निद्रास्थान स्वीकारल्यानंतर प्रातःकाळी तुम्ही प्रथम वाराणसीला स्नानासाठी जाता। कुठे? वाराणसीला स्नान करण्यासाठी जाता। वाराणसीला स्नान सारुनी, वाराणसीला स्नान करून जातात कुठे ते? बद्रिकाश्रम। कुठे जातात? बद्रिकाश्रमला जातात। बद्रिकाश्रमला तिथे ब्रह्मविद्येचं निरूपण करतात। कुठला? ब्रह्मविद्येचं निरूपण करतात। आणि ब्रह्मविद्येचं निरूपण केल्यानंतर दत्तात्रेय प्रभू कोल्हापूरला भिक्षेला जातात। आणि कोल्हापूरला भिक्षा घेतल्यानंतर दत्तात्रेय प्रभू जातात पुढे भोजनासाठी पंचाळेश्वरी। कुठे? पंचाळेश्वरी येतात। पंचाळेश्वरी भोजन झालं, भोजन झालं की भोजन सरता। भोजन झाल्यानंतर कुठे? जंबुकाख्य नगरी करी भिक्षा। कुठे? कोल्हापुरी भिक्षा झाली। पंचाळेश्वरी जंबुकाख्य नगरी करी भिक्षा पांचाळ पट्टणी कमलाक्षा। पंचाळ राजाच्या पंचाळ नगरामध्ये पंचाळेश्वरी राजा काय? पंचाळ राजाच्या नगरीमध्ये भगवान श्री दत्तात्रेय प्रभू येतात, तिथे भोजनाला येतात। आणि पंचाळेश्वरी आल्यानंतर तिथे भोजन करतात। आत्मतीर्थ गंगोदरी बसुनी, आत्मतीर्थाच्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभू असं नसतं। भोजन सारी तसे नित्यानी, रोज तिथे भोजन करत दत्तात्रेय प्रभू आसनावर बसले आणि भोजन करण्याला सुरुवात। आणि भोजन करून भोजन सरलं की त्यानंतर दत्तात्रेय प्रभू माता पुरशयनी करी निद्रा। कुठे? माऊरला दत्तात्रेय प्रभू निद्रेला जातात। दिवसभराचा क्रम आहे। काय आहे? दिवसभराचा नित्यक्रम आहे। आणि भगवान श्री दत्तात्रेय प्रभू चिरायू अवतार आहे। कसा आहे? चिरायू अवतार आहे। चारी युगामध्ये विचरणारा अवतार आहे। सगळे अवतार येतील, निघून जातील, परंतु माझा दत्तात्रेय प्रभू कधीही जाणार नाही, आपल्यासाठी थांबणार। कोणासाठी? सगळ्या जीवासाठी तो थांबलेला आहे, लक्षात घ्या। आणि अशा दत्तात्रेय प्रभूंची सुंदर अशी लीळा आपण श्रवण करतो आहोत। दत्तात्रेय प्रभू महानुभाव पंथीयांचं मर्मस्थान आहे। काय आहे? मर्मस्थान आहे। दत्त प्रभू म्हटलं की एक जीवाला आधार आहे। आणि अशा दत्तात्रेय प्रभूंची मूर्त बघितल्यानंतर स्वयं यदुराजा दत्तात्रेय प्रभूंना विचारतोय, सृष्टीमध्ये फिरत असताना तुम्ही अशा कोण्या पुरुषाशी भेटी झाली? कोण्या व्यक्तीची तुमची भेट झाली? कोण्या पुरुषाची भेट झाली? अशी कोण्या पुरुषाची भेट झाली? ज्या संसाराची दाटी, ज्या संसाराची दाटी म्हणजे संसार रूपी हा जो भुजंग आहे, काय आहे? जो तुम्ही संसार भोगतात ना, हा कोण आहे माहितीये? कोण आहे हा? हा एक सर्प आहे। काय आहे? एक भुजंग आहे। संसारात लय गोड वाटतं आपल्याला, नाही का? लय सुख आहे ना, सुंदर, लय छान वाटतं ना। क्षणभंगुरया सुखास मोहून जन्म व्यर्थ घालू नको, नाही का?
इतकं सुंदर सुख आहे ना, एवढा निमग्न होतो ना, इथं यायला वेळच नाही त्याला. हे लक्षात घ्या, नाही का? एवढं सुख सुंदर आहे, एवढी सुंदरता सुखामध्ये आपली, एवढा सुखात निमग्न होतो हा, एवढं छान सुख आहे. आणि या सुखामध्ये ऐसी हिंडत आहे सृष्टी, कवने पुरुषेशी झाली भेटी. कवने पुरुषाशी झाली भेटी. कोण्या पुरुषाची भेट तुमची झाली की जेणेकरून जी या संसाराची दाटी, संसार रूप जो भुजंग आहे, हा जो सर्प आहे, या भुजंगाच्या दंशाने भारलेल्या या जगात, कुठे? या जगामध्ये कोणी भारलंय? संसार रूपी भुजंगाने या जगाला भारलेला आहे. लक्षात घ्या, संसार रूपी भुजंगाने म्हणजे सर्पाने या संसारामध्ये भारलेला आहे. आणि भारलेला असताना हा संसार जशी भूल दिली जाते की नाही, ऑपरेशनच्या वेळेला एक इंजेक्शन दिलं जातं, आणि इंजेक्शन दिल्यानंतर पूर्वी पूर्ण देह कसं होत होता? निश्चेतन होत होतं, बधीर होत जात होतं. आता तसं नाही आहे. ज्या भागाचं ऑपरेशन करायचंय त्या भागाला फक्त बधीर केल्या जातं. अशी भूल दिली जाते. तशी ही भूल आहे ना, या भुजंग रूपी सर्पाने भूल घालून दिली आहे संसारामध्ये, या जगामध्ये. आणि त्याच्यामध्ये हा निमग्न आहे. काय आहे हा निमग्न आहे? विषय. ते काय आहे? विषय. परंतु त्याला अमृत वाटतं. पिता पिता त्याला इतकं गोड वाटतं ना संसारी सुख, की तो म्हणतो याच्यासारखं सुख आहे ना हो. उतावीळ उतावीळ. पुढं काय? उतावीळ नवरा. कोण आहे? उतावीळ नवरा. आणि गुडघ्याला बाशिंग, नाही का? एवढा उतावीळ या सुखासाठी झालेला असतो. कोण्या सुखासाठी? ज्या संसारात आपण सुख भोगतो आहे, या संसाराचं सुख भोगतोय. ते जॉईन कर. या संसाराचं भूक भोगतोय सुख हा. आणि एवढं सुख भोगत असताना तुम्हा हिंडता हे सृष्टी, कवने पुरुषाशी झाली भेटी. यदुराजा भगवान श्रीकृष्ण दत्तात्रय प्रभूंना विचारतोय, कोण्या पुरुषाची भेट झाली? का विचारलं असेल यांनी? यदुराजानं दत्तात्रय प्रभूंना का विचारावं की कोण्या पुरुषाची अशी भेट झाली की जेणेकरून या संसाराची दाटी वनवली एके वेळी. या संसारापासून तुम्ही विरक्त झालात. एवढं वैराग्य तुमच्यामध्ये झळकतंय, एवढे गुण वैराग्याचे, भक्तीचे आणि ज्ञानाचे तुमच्यामध्ये मला झळकत आहे. एवढी सुंदर मूर्त कोण्या पुरुषापासून ही सुंदरता तुमच्या संस्कारामध्ये आलेली आहे. तेवढी मला नम्र प्रार्थना आहे, तुम्ही मला तो पुरुषाची भेटी, तो कोण पुरुष आहे त्याची मला ओळख करून द्यावी. या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी आता यदुराजा भगवान श्री दत्तात्रय प्रभूंना विचारतोय. आणि विचारत असताना कवनाचा मनोमासा न वधवे अर्थ कामाची या विषा, या धर्माची प्रशंसा कवन न करी. सृष्टीमध्ये जन्माला आलेला हा कोणत्याही मनुष्याची ही मनरूपी असलेली मासा आहे. काय आहे? मासा. माशाप्रमाणे आपलं मन असतं. लक्षात घ्या. त्याच्याप्रमाणे माशाप्रमाणे मन चिंते माळवा, ससा चिंते रान, मासा चिंते खोल पाणी, पण करणी करे सो भगवान. हे लक्षात घ्या. कोण कोण करणी करतो? परमेश्वर. तुमच्या मनाने काही अर्थ नाही आहे, काही उपयोग नाही आहे त्याचा. मन काय चिंतन करतो? एसी गाडी असावी, नाही का? सुंदर असा 4 मजली बंगला असावा, नाही का? मन चिंते माळवा, ससा चिंते रान. ससा चिंते रान. ससा कोण आहे?
ससा चिंते रान, ससा चिंते रान. कशाला लावलंय ते याला लावा, ते याला लावा आणि हे त्याला लावा. हा, चार्जिंगला लावून द्या ना मग. दत्तात्रय प्रभू ऐकिये उद्धव देवा, पुशिले ऐसे ज्ञान पंथा बरवा, अवधूत निरूपिता झाला. दत्तात्रय प्रभूंना विनंती केली. कोणी? यदुराजाने. ही कोण्या पुरुषाची भेट झाली? आपण विचारतो की नाही कोण्या मुलाला? गुणवान मुलगा जर आपल्याला भेटला, कसा भेटला? गुणवान. वाह, काय सुंदर बोलते, काय सुंदर बोलतो, काय सदाचार आहे. आल्या आल्या दंडवत केला, आल्या आल्या विचारलं पाणी घेता का, हा चहा घेता का. काय पोरगी संस्कारित आहे. कुठलं ग बाई तुझं माहेर? कुठलं ग भाऊ तुझं? तुझा बाप काय? तुझ्या बापाचं नाव काय? कोणाचा मुलगा आहे तू? गुण पाहिल्यानंतर विचारले जातात की नाही? हा, तसे गुण आहे ना यदुराजाला दत्तात्रय प्रभूमध्ये भेटले. भक्तीचे गुण, ज्ञानाचे गुण, विरक्तीचे गुण. आणि हे पाहिल्याबरोबर सुंदर असा हा विचार स्वयं भगवान श्री या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंना यदुराजा विचारतोय. कोण विचारताय? यदुराजा विचारतोय. आणि यदुराजा विचारत असताना भगवान श्री दत्तात्रय प्रभूंना ते म्हणतात की आता यापुढे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंना ते विचारताय, तुमच्या अशा कोण्या पुरुषाची भेट झाली की जेणेकरून त्यांच्याकडून तुम्हाला ही ज्ञान भक्ती मिळाली, हे ज्ञान तुम्हाला मिळालं. न धवे कामाची आविषा. सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी मनरूपी असलेला मासा आहे. काय आहे? मासा आहे. सर्व प्रकारच्या कामना विषय भोगाची लोभासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतोय. मन विचार करताय वेगवेगळ्या विचारांचं. मन चिंते माळवा, ससा चिंते रान. सशाला असं वाटतं की मोकळं रान असावं फिरायला. कसं असावं? मोकळं रान असावं. गाट्या ठेवून द्या सर्व. मासा चिंते खोल पाणी. माशाला काय वाटतं? खोल पाणी असावं, मस्त मोकळं फिरावं त्याच्यामध्ये. काय फिरावं? खडकाळ रस्त्याला जर आपली गाडी नेली ना, तरुण पिढी, कोणती पिढी? तरुण पिढीला सांगतोय मी, खडकाळ रस्त्याला एसी गाडी जर नेली, एवढा कंटाळा येतो त्याला गाडी चालवायला. असा हवे मिळाला पाहिजे. हवे कोणता मिळाला पाहिजे? पोटातलं पाणी नाही हल्लं पाहिजे असा रस्ता जर मिळाला ना, एका मिनिटात नाशिक. काय असा विचार या मंडळीचा असतो, आमच्या तरुण पिढीचा, नाही का? एवढी घाई झालेली असते त्या जीवाला. आणि या घाईनं जशी या ठिकाणी सत्वर गतीनं तो पळतो ना, मासा चिंते खोल पाणी. खडकाळ रस्त्याला जात असताना तो विचार करतो चांगले रस्ते मिळावे, हे त्याचं स्वप्न असतं. कोणाचं? त्या ड्रायव्हरचं असतं की नाही? हा, जाणीवपूर्वक असा या ठिकाणी जाणकार व्यक्ती तो तरी म्हणेल नाही हा रस्त्याला आपण या ठिकाणी या रस्त्याला गेलो तरच आपल्याला वस्तीवर जाता येईल. जाता येईल की नाही? मळ्याचे रस्ते कसे असतात? कसे असतात? या रस्त्याने जर आपण चाललो तरच घरापर्यंत पोहोचू, हा जाणकार व्यक्तीला विचार आहे. पण या रस्त्याला जाता जाता स्वप्न पाहणारा तरुण अवश्य या ठिकाणी स्वप्न पाहतो, कधी रोड होणार आपला डांबरी काय माहिती, कधी कॉन्क्रिटीकरण होईल. हा विचार एवढ्या घाईघाईनं करत असतो मनामध्ये. मासा चिंते खोल पाणी. हा, पण करणी करे सो दरिद्री चले समुंदर को. काय? हा दारिद्री, हा दरिद्र खचून भरलेला आहे त्याच्यामध्ये. दारिद्र्य कसं भरलेलं आहे? गाठी ठेवून द्या ना बाई. दारिद्री असलेला हा दारिद्र्य असलेला हा भक्त कुठे निघालाय? कशाला निघाला?
दरिद्री चले समुंदर को, समुद्रात चालला कशासाठी माहितीये? दरिद्री चले समुंदर को, कर्म चले साथ, कर्म चले साथ, त्याचे कर्म सोबत चालले आहे, त्याचे कर्म सोबत चालले आहेत. आणि तो दरिद्री म्हणतोय मला काय मिळवायचं आहे समुद्रामध्ये? रत्न. काय मिळवायचं आहे? रत्न मिळवायचं आहे. चालला हिरे माणिक मोती रत्न मिळवण्यासाठी चाललाय, रस्त्याने चाललाय. आणि रस्त्याने जाता जाता दरिद्री चले समुंदर को, याचे कर्म असे आहे की दारिद्र्याचं पाप साचलेलं आहे याच्यामध्ये, दरिद्री बनलेला आहे. आणि दरिद्री चले समुंदर को, कर्म चले साथ, सात समुंदर पार न करे. 7 समुद्र पार केले त्यांनी. किती? 7 समुद्र पार केले. परंतु त्या दारिद्र्याला, भाग्यहीनाला एक शंख सुद्धा मिळाला नाही, तर रत्न कुठून मिळणार? असा हा दरिद्री आहे. काय आहे हा? दरिद्री आहे. या दारिद्र्याला शेजारी बसलेला ज्ञानवान गुणवान दिसत नाही, हा याला पाषाण दिसतो. तुच्छ लेखतो हा शेजारच्याला सुद्धा. एवढा द्वेष, एवढा अहंकार आपल्या मनामध्ये भरलेला आहे, एवढा मी पण आपल्यात भरलेला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दत्तात्रय प्रभू आता सुंदर असं यदुराजाला निरूपण करताय. म्हणे राया ऐक मज गुरु असे नाही का, तुझे गुरु कोण आहे? काय विचारतात ते? तुमचे गुरु कोण आहे? तुमचे गुरु कोण? जेणेकरून ज्या गुरूंकडून जो गुण तुम्हाला मिळाला तो अवश्य योग्य असा गुरु असेल. गुरु जैसा चेला. कसा? गुरु चांगला असेल तर चेला सुद्धा चांगला असतो. त्याप्रमाणे इथे अवश्य तुम्हाला काय मिळेल? काय? गुरु कोण आहे? तुमचे गुरु कोण? जेणेकरून तुमच्यातली ही दिव्यता, ज्ञानाची दिव्यता, भक्तीची दिव्यता, वैराग्याची आमच्या अंगी कोण? म्हणे यदुराजा दत्तात्रय प्रभूंना विनंती करतोय, तुमची गुरु कोण? कोण्या पुरुषाची उच्च भेटी झाली? ज्ञानवान पुरुषाची भेटी झाली की जे तुमचे गुरु बनले आणि तुम्हाला त्यांनी ज्ञान दिलं. काय दिलं? ज्ञान दिलं. असा या ठिकाणी विचार भगवान श्री दत्तात्रय प्रभू आता त्या राजाला, यदुराजाला सांगू लागले. जसे भगवान श्रीकृष्ण उद्धव आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगतात की नाही, श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवे. कॉडले सांग, चालू कर. कॉडले सांगतो इकडे. हा कॉडलेस चालू आहे. काय म्हटलंय भगवान श्रीकृष्णांनी? संसार कसा आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. काय सांगितलंय? भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा जो संसार वृक्ष आहे हा कसा आहे हे जसं भगवान श्रीकृष्ण समजून सांगतात ना, अर्जुनाच्या संपूर्ण शोकाला नष्ट करतात भगवान श्रीकृष्ण. अमृताचं प्राण करतात त्याला, ज्ञानाचं पान करतात त्याला, ज्ञान पाजतात. आणि तेव्हा जो यदुराजा आहे त्या यदुराजाला अर्जुनाप्रमाणे भगवान श्री दत्तात्रय प्रभू सुंदर अशा भगवत उद्धव गीतेचं ज्ञान निरूपण करत आहे. ही भगवद्गीता हे तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण ब्रह्मविद्येचं निरूपण करताय. काय म्हणतायत ते? ऐके उद्धव देवा. उद्धवा ऐक माझं मी काय म्हणतो. ऐकाल ना का नाही? इथंच फक्त इथून गेले का आमचं काय ऐकायचं दत्तराज बाबांचं नाही का? ऐके उद्धव देवा आमचं ऐका. आम्ही काय म्हणतो? यदू पुशिले पुशिले ऐसे सवारे. मला तू प्रश्न विचारलास ना, हे लक्षात ठेवा. प्रत्येक पोथीच्या 3ऱ्या दिवशी मी तुम्हाला प्रश्नोत्तरी करणार आहे. तुम्हाला प्रश्नोत्तरीमध्ये असा वेळ देणार आहे की तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहे. तुम्हाला ज्या ज्या शंका या प्रवचनात येईल त्या शंका अवश्य या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं निरसन करणार आहे. जे तुम्हाला अडलं, जे तुम्हाला या ठिकाणी समस्या निर्माण झाली असेल ते आम्ही या ठिकाणी तुम्हाला निराकरण करेल.
म्हणून भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती, भगवान श्री दत्तात्रय प्रभू, ऐके उद्धव देवा यदु पुशिले ऐसे सवा, ज्ञानपंथ बरवा अवधूत निरूपिता झाला. भगवान श्रीकृष्ण अवधूत वेशामध्ये दत्तात्रय प्रभू आता निरूपण करू लागले. कशाचं? ज्ञानपंथाचं, ज्ञानमार्गाचं निरूपण करू लागले. म्हणे राया ऐक, राजा ऐक, आता मी काय सांगतो. मज गुरु अस्तेही अनेक, मला एक गुरु नाही, मला एक गुरु नाही, मला अनेक गुरु आहे. कॉर्डलेस, कॉर्डलेस माईक नाही, कॉर्डलेस, त्याचा कॉर्डलेस पिशवीमध्ये आहे, हा तो कॉर्डलेस आण. आणि इकडं मला अनेक गुरु आहे, आणि असे अनेक गुरु या ठिकाणी, आवाज वाढून दे, पूर्ण तिन्ही बटन वाढून दे. ऐके उद्धव देवा, भगवान श्रीकृष्ण दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात की बाबा ऐक, गुरु असतेही अनेक, अनेक अनेक गुरु आहे, आणि अनेक गुरु असताना ते तुल्यापासून एक एक मी शिकिता झाला. एक एक गुण मी प्रत्येक गुरुजवळून मी घेतलेला आहे, प्रत्येक गुरुजवळून मी घेतलेला आहे. पूर्ण करते, फुल कर, एकदम कर पूर्ण, बस. एक एक गुण मी या ठिकाणी घेतलेला आहे, आणि असा गुण या ठिकाणी घेत असताना भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी दत्तात्रय प्रभू म्हणतात, पृथ्वी पवन आकाश जळ हुतासनो, कुमोद बंधू भानु कपोतू अजगुरु. एवढे गुरु या ठिकाणी मी केले ना, ते तुला मी प्रथम सांगतोय. कोण म्हणतं? यदुराज सांगतोय. आणि यदुराज म्हणतोय पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर. कपोत म्हणजे कोण? कबूतर आणि अजगर. हे 9 गुरु प्रथम लक्षात घे. काय आहे? 9 गुरु मी या ठिकाणी केलेले आहे. शिंदू, पतंगू, मधुकरू, गजू, मधुवा, कृष्णागरू, मिनो, मिंगळा, क्रूरू, बाळ, कुमार. दत्तात्रय प्रभू आता 9 गुरुचं सुंदर असं गणित सांगितलंय तुम्हाला. 9 गुरु. आणि आता दुसरे या ठिकाणी सांगतायत शिंदू म्हणजे या ठिकाणी समुद्र. त्यानंतर पतंग, काय सांगितलंय? पतंग म्हणजे, पतंग कोणाला म्हणतात माहितीये? जे मुलं खेळतात तो पतंग नाही. हा पतंग म्हणजे एक किडा आहे. काय आहे? किडा आहे, किडा. आणि असा किडा या ठिकाणी पुढे सांगतात ज्योतीच्या आकर्षाने, दिवा आहे, दिवा, दिव्याच्या प्रकाशानं बरोबर या ठिकाणी दिव्यावर तो किडा पतंग नावाचा झडप घालत असतो. असा हा किडा म्हणजे पतंग, लक्षात घ्या. त्यानंतर मधमाशी. काय आहे? मधमाशी. आणि मधमाशी नंतर या ठिकाणी हत्ती आहे. कोण? हत्ती. त्यानंतर मध गोळा करणारा एक मनुष्य. कोण आहे? मध गोळा करणारा एक मनुष्य. त्यानंतर हरिण. त्यानंतर मासा. त्यानंतर पिंगळा. त्यानंतर वेश्या. वेश्यानंतर कुरुरू नावाचा, खंड्या नावाचा एक पक्षी आहे. कवड्या नावाचा एक पक्षी आहे. लहान बालक, लहान मुलं. त्यानंतर कुमारी म्हणजे लग्नाला उपवर झालेली मुलगी. कशाला? लग्नाला उपवर झालेली मुलगी. या प्रकारचे हे 9. मागे काय सांगितले? 9. आणि आता हे सांगितले 9. 9 9 किती? 18 गुरु झाले, लक्षात घ्या. आता पुढे बघा. भगवान श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात, सेलारा फणी मोळी ओर्णना बीजिली, या 24 गुरुची ओळी सांगितली तुझ. शेलारा नावाचा एक गुरु भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी केला. कोणता? शेलारा नावाचा, जो बाण बनवतो, शस्त्र बनवतो, म्हणजे पांचाळ. कोण आहे? पांचाळ. म्हणजे काय काय बनवतो पांचाळ? लोहार, कुऱ्हाडी बनवतो, येड्या बनतो, नाही का, खिळे बनवतो, सगळं बनवतो तो. असा या ठिकाणी असलेला हा सेलारा. फणीमोळी
म्हणजे नाग जातीचा एक सर्प आहे. तो काय आहे? नाग जातीचा एक सर्प आहे. आणि नाग जातीचा सर्प असताना पुढे या ठिकाणी म्हणतात दत्तात्रेय प्रभू की पूर्ण नाभी झिली, म्हणजे एक रेशम तयार करणारा किडा. काय करणारा? रेशम तयार करतो ना, तो एक किडा आहे. आणि भिंगुरटी काय आहे? भिंगुरटी. असे 24 गुरु आहे. किती? 24 गुरु दत्तात्रेय प्रभू निरूपण करत आहे. आणि अशा 24 गुरूंचं निरूपण करत असताना 24 गुरूंची ओळ भगवान श्रीकृष्णांनी इथे तुम्हाला सर्वांना निरूपण केलेली आहे. आता आपण या ठिकाणी इथे बघणार आहोत दत्तात्रेय प्रभूंनी परियसे भूपाळा, भगवान श्री दत्तात्रेय प्रभू राजाला म्हणतात, हे भूपाळा, संपूर्ण क्षमा अशी या ठिकाणी असावी. राजा, क्षमा गुण मी कुणाकडून घेतला? संयम गुण कुणाकडून घेतला? कारण संयम गुण फार जीवनामध्ये महत्वाचा आहे. संयम जर नसेल, काय क्षमा गुण जर नसेल, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवी मधल्या ओवीमध्ये म्हणतात ते, क्षमा शस्त्र दया नराची हाती, तया कोण काय करी. क्षमाशस्त्र ज्याच्या जवळ आहे ना, त्याला कोणीच काही करू शकत नाही. हे लक्षात घ्या. कोणी त्याच्याशी लढू शकत नाही. क्षमाशस्त्र म्हणजे कसं असतं हे क्षमाशस्त्र? हा, टोकदार असतं का? कसं असतं हे क्षमाशस्त्र जे आहे ना? क्षमा हा गुण आहे. या क्षमा गुणाचं हे शस्त्र कसं असतं? क्षमेचा निर्वाळा आदरे शिखिला विश्वंभरे पासून. भगवान श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला म्हणतात, मी जे शिकलो ना, हे लक्षात घ्या. मनुष्याचं शरीर जात असतं, कोणताही गुरु राहतो का? हा, काही काही मंडळी असे उपदेशी का ज्या संताकडून उपदेश घेतला तो संत जर एक्सपायर झाला, लगेच दुसरे गुरु करायचे. त्यांची पद्धत बघायची आहे. काय करतात ते? एक संताकडून जर आम्ही उपदेश घेतला, गुरुमंत्र घेतला, पंचनाम घेतली, तर ते जर एक्सपायर झाले संत, तर मग लगेच दुसरे करायचे. आणि काहींची अशी पद्धत आहे की ज्या गुरूंकडून आपण उपदेश घेतला त्याच गुरुला नोटा मोजायच्या, त्याच गुरुला पूजापाती करायची, त्याच गुरुचा आदर सत्कार करायचा. इतर कोणत्याही संताला संत ही संकोचित वृत्तीची भक्ती नष्ट करावी आपल्या बुद्धीमध्ये. सर्व संत ईश्वराचे साधक आहे. हे आपले गुरु आहे. काय आहे? एक गुरु केला का भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंनी? किती जणांना गुरु केलाय बघा. 24 जणांना गुरु केलाय. अहो, तुमच्या जीवनामध्ये येणारा जो संत आहे ना, ईश्वराचं साधन, प्रत्येक तुमचा गुरु आहे. काय आहे? प्रत्येक एका गुरुला धरून बसू नका. लक्षात घ्या. ही संकोचित भक्ती, कपट भक्ती म्हणतात त्याला. हा कपट गुण आपल्यामध्ये नको आहे. अलग लक्षात. जसं कपाटामध्ये आपण काय ठेवतो? सोनं नाणं ठेवतो की नाही? चोरून लपून, लपून ठेवतो, कोणाला दिसू नये. आतमध्ये, पार आतल्या तिसऱ्या कप्प्यात. तिसऱ्या कप्प्यात. कितव्या कप्प्यात? तिसऱ्या कप्प्यात. ते कागदपत्र जागेचे कुठं? पार तिसऱ्या कप्प्यात. कपाटाच्या खाली शेवटचा कप्पा, त्याच्या खाली एक दुसरा कप्पा, त्याच्या खाली तो तिसरा कप्पा. मग ते कागदपत्र, फाईल ती खरेदीची त्यात टाकली. कोणाला दिसलं नाही पाहिजे. त्याला काय करणार आहे कोणी? सांगण्याचं तात्पर्य असं की माणसाचं त्याच्यामुळं तर या ठिकाणी कपाट म्हणतात त्याला. काय म्हणतात? जो कपाटाचा जास्त वापर करतो त्याच्याजवळ कपट असतं. लक्षात घ्या. जो कपाटाचा वापर करत नाही त्याच्याकडे कपट नसतंच. त्याचे असेच कपडे पडेल असतात, त्याचे साहित्य असंच पडेल असतं, त्याचं सोनं नाणं असंच पडेल असतं. जो जपून ठेवतो ना आतमध्ये तिसऱ्या कप्प्यात, त्याच्यात लय मोठं कपट असतं. लक्षात ठेवा. हे कपट आहे ना, कोणाकडे तुमचे तुम्ही जाणा, पुरुषाकडे का स्त्रीकडे जास्त. कपाटाच्या चाव्या कोणाकडं? गल्ल्याच्या चाव्या कोणाकडं? तुमच्याकडे असतात ना.
तुमच्याकडे आता नाही राहणार कलियुगात, तुम्ही दान करून टाकतात, नाही का? तुम्ही दान करून टाकतात. तर अशा प्रकारची मनुष्याची वृत्ती उदार असावी. कशी? अयम निजो परो व्यक्ती गणुना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा, हा परक्याचा, ही संकोचित वृत्ती स्वार्थाची कपटाची आपल्यामध्ये नको आहे, हे लक्षात घ्या. आपण असावं कसं माहितीये? उदार चरित्राणाम. उदार चरित्राचे बना. कशा बनाचे? उदार चरित्राचे बना. उदार चरित्राणाम तो वसुदेव कुटुंबकम. अरे उदार चरित्राचा मनुष्य कसा असतो माहितीये तुम्हाला? तो म्हणतो सारं कुटुंब माझं आहे. कोणतं कुटुंब? पृथ्वीवरलं सारं कुटुंब माझं आहे. कोण्याही दुसऱ्या मुलाला कार्ट म्हणत नाही आणि स्वतःच्या मुलाला लेकरू म्हणत नाही, हे लक्षात घ्या. साऱ्या लेकरांना लेकरूच म्हणणार, साऱ्या मुलांना मुलंच म्हणणार. भेदाभेद कोणीही प्रकारचा करणार नाही. आपल्या 5 अवताराने भेदाभेद नष्ट केला, जातीयता नष्ट केली, उच्चनीचता नष्ट केली, जातीयता नष्ट केली. ही शिकवण 5 अवतारांनी आपल्याला दिलेली आहे. आपण महानुभाव साधक एका पद्धतीने, आपण एका विचाराने आपण या ठिकाणी एक देव एक धर्म त्या परस्परे काय व्हावे? भांडण व्हावे, मग परमप्रीती व्हावी. काय चीज आहे होई? परमप्रीती काय चीज आहे? स्वीटच्या दुकानात मिळते काही? मिळते नाही ना. कोणत्या सुखसागर स्वीट आहे इथे मिळतं का? विचारा बरं तिथे. नाही ना, स्वीटच्या दुकानात मिळणार नाही परमप्रीती. ही तयार करावी लागते आपल्याला. काय करावी लागते? तयार करावी लागते. तयार करण्यासाठी एक फॅक्टरी आपल्याजवळ आहे, ती ज्ञानेश्वरांनी आपल्याला दाखवून दिली आहे, पण त्याचा वापर करत नाही आपण. काय करत नाही? वापर करत नाही. आणि हा वापर आपण का करत नाही? आमच्यामध्ये निष्काळजीपण आहे, म्हणून तर आम्ही बिनमाईकचे आहे, हे लक्षात घ्या. काय आहे? संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे जातो ना लॉन्सला, तिथली तिथली व्यवस्था त्या गावची मंडळी सुंदर करते. पण चांदोरीमध्ये आम्हाला उदास नका करू, एवढं लक्षात घ्या. व्यवस्था करा चांगली. हे चांदोरीकरांचं काम आहे. कुणाचं आहे? सर्वांचं काम आहे. द्वारकाधीश हॉटेलवाल्यांचं फक्त काम नाही, ज्ञान सर्व आपण घेतो, हे सर्वांचं काम आहे. व्यवस्था काय नाही तिथं. पोथी चालू व्हायच्या अगोदर 1 तास गेलं पाहिजे, चटई टाकली पाहिजे, झाडून घेतलं पाहिजे, रांगोळी काढली पाहिजे. आपला धर्म आहे हा. देव आपला आहे. त्या देवासाठी धर्मासाठी आपण लोक यायच्या आत 1 तास या ना, व्यवस्था करा ना, सेवा करा ना. गंमत पाहायला येऊ नका वेळेवर, हे लक्षात घ्या. सेवा धर्म करणं यानेच आपला महानुभाव धर्माचा कर्म नासत असतं, हे लक्षात घ्या. उपदेश घेण्याचा हेतू हाच आहे. काय? दास्य मोचक. दास्य करणं, नुसतं यायला आणि ऐकणं, रामभाऊ करून निघून जाणं, एवढ्यावर आपला धर्म नाही आहे. धर्म आपल्याला दास्य मोचक सांगतो. काय सांगतो? दास्य मोचक. आणि या दास्याने कुठे काय असावं, कुठे काय असावं, कुठे काय करावं, कुठे काय करावं, कोण्याही भक्ताला उणीव नाही भासली पाहिजे, संताला उणीव नाही भासली पाहिजे, कोणत्याही वासनिकाला उणीव नाही भासली पाहिजे, याची काळजी आपण भक्ताची घेणं. अहो, या वासनिकाची सेवा करणं, या उपदेशांची. परमेश्वर साधक आहे आपण सगळे, आणि या साधकांची सेवा करणं एक अवभाग्य आहे आपलं. पाहुणे म्हणून येऊन बसू नका, सेवा करा, जरा दास्य करा. त्याच्याशिवाय आपल्याला देव नाही मिळणार, त्याच्याशिवाय धर्म मिळणार नाही. धर्म आचरावा लागतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला प्रथम काय करा? आपण काय करा? दास्य करा. उद्यापासून थोडं परिवर्तन दिसलं पाहिजे मला. काय पाहिजे? उद्यापासून परिवर्तन दिसलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ही अशी अवस्था नकोय की मी सांगतोय पुढे तुमचं चित्त भलतीकडे, असं कधी नको आहे. लक्षात घ्या. एकाग्रतेनं कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर पासून बाहेरची मंडळी येणार, त्याच्या चांदुरीची मंडळी इथे हजर पाहिजे 5ला, हे लक्षात घ्या. म्हणून त्या प्रकारची व्यवस्था करा. त्या प्रकारचं जगभरात आपली चांदुरीमध्ये
पोथी झाली, सुंदर झाली, छान झाली, हे लक्षात घ्या. लोक आपल्याला म्हटले पाहिजे धर्म आपला आहे, धर्मासाठी आपण आचरण करा, दास्य करा. आणि अशा प्रकारचे 24 गुरु दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला सांगितले. बघूया प्रत्येक गुरुकडून दत्तात्रय प्रभूंनी कोणता गुण घेतला. प्रत्येक गुरुकडून दत्तात्रय प्रभूंनी कोणता गुण घेतला आणि तो गुरु नेमका कोण आहे आणि कसा गुण घेतला आणि कोणता गुण घेतला ते बघूया आपण उद्यापासून पोथीमध्ये. दंडवत प्रणाम. सर्वांनी हात जोडा. दोन्ही कर जोडो नमितो, जेवण तयार आहे का तिकडं? तयार आहे ना? बाकी आहे? हा, आवाज वाढवा जरा तो. रेडी आहे, काही टेन्शन नका, वाढवा. दोन्ही कर जोडो नमितो, चक्रधराराया अमुचा प्रणाम तव पाया. सर्व साक्षी सर्वज्ञ प्रभू तू, करता विश्वाचा. मानव वैसे प्रगट होतसे, जीव उद्धराया. अमुचा प्रणाम तव पाया. क्षणोक्षणी दे आठवा आपुला, अन्य नको काही. राऊळ तुझिया पदी प्रार्थना, निरसी मोह माया. अमुचा प्रणाम तव पाया. भगवान श्री चक्रधर. सर्वांनी देवपूजेसाठी बसायचे. चला लाईनशीर हात सोळे करून या आणि लाईनशीर बसा.